मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यात एका विद्युत वितरण कंपनीमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला असून शेतकऱ्याने 2007 मध्ये विद्युत पुरवठा करण्याची मागणी करत कोटेशन भरून देखील आजपर्यंत विद्युत पुरवठा मिळाला नाही। परंतु शेतकऱ्याच्या मरणानंतर शेतकऱ्याच्या वारसांना 2 लाखांपेक्षा जास्त बिल देऊन एक सौम्य झटका दिला आहे। हे बिल माफ करून त्वरित विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी मयत शेतकऱ्याच्या वारसांनी केली आहे। फुलंब्री तालुक्यातील मौजे वडोद बाजार येथील वडोद खुर्द शहरातील गट नंबर 38 आणि 39 या शेतात असलेल्या विहिरीवर विद्युत मोटार बसवण्यासाठी 2007 मध्ये मयत शेतकरी मोतीराम पूर्णाजी केवट यांनी विद्युत महावितरण कंपनीकडे 6370 रुपये भरून विद्युत मोटारसाठी पुरवठा मागितला होता। परंतु 17 वर्षांपासून त्यांना विद्युत पुरवठा देण्यात आला नाही। मात्र त्यांना ग्राहक क्रमांक देऊन वारंवार त्यांच्याकडे बिलाची लेखी मागणी केली जात असून मोतीराम केवट यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे। आता त्यांच्या वारसांना मार्च 2014 पर्यंत 2,01,560 रुपये बिल देऊन विद्युत कंपनीने वारसांना सौम्य झटका दिला आहे। न वापरलेले बिल तात्काळ माफ करत विद्युत पुरवठा केला जावा आणि आजपर्यंत बागायती न होऊ शकल्याने कोरडवाहू शेतीमुळे झालेल्या नुकसानासह इतर भरपाई करून विद्युत पुरवठा देण्याची मागणी लालमन केवट यांनी केली आहे। मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे एक अनोखा प्रकार विद्युत महामंडळाचा समोर आला आहे। खरं तर जिवंतपणे विद्युत महामंडळाच्या कोटेशन भरूनही त्या शेतकऱ्याला आजपर्यंत त्याच्या वारसालाही विद्युत मिळाली नाहीच। परंतु त्या सदर मयती शेतकऱ्याच्या वारसांना जवळपास 2 लाखापेक्षा विद्युत बिल देऊन विद्युत महामंडळाने एक झटका दिला आहे। खरं तर हयातीत कुठल्याही प्रकारची बागायती न करू शकणाऱ्या शेतकऱ्यांना आज 17 वर्षापासून जवळपास विद्युत पुरवठ्यापासून वंचित राहावं लागतं। NTV न्यूजसाठी दादासाहेब काळे, छत्रपती संभाजीनगर। तुमचं नाव? लालमन मोतीराम बिलगे, राहणार वडोद बाजार। काय अडचण आहे तुमची? म्हणजे मला 2017 मध्ये माझ्या वडिलांनी वीज कोटेशन मंजूर केली होती, विहिरीवर फॉर्म भरला होता। पण 2007 पासून अजून वीज कनेक्शन नाही आणि इलेक्ट्रिक बोर्डनं मला 2,60,000 रुपये बिल दिलेलं आहे। आता काय अपेक्षा आहे तुमची? तर मग मला हे बिल माफ करण्यात यावं आणि त्वरित वीज कनेक्शन देण्यात यावी ही नम्र विनंती बा। तुम्ही आतापर्यंत कोणाला अर्ज दिले का? कमीत कमी मी चावडा साहेबाला म्हणजे 2-3 साहेबांना मी अर्ज दिलेले फुलंब्रीला, आमच्या कनिष्ठ अभियंत्याला। पण ते म्हणे करू आणि पुढं ढकलताय। तुम्हाला किती वर्षापासून लाईन नाही आहे? तर कमीत कमी समजा 2007 त्याच्या अगोदर पण लाईनच नाही इथं। तर तुमचं जे शेतीचं नुकसान झालं आता कोरडवाहू का बागायती तुमची? आता समजा बागायती होतं हे विहिरीमुळे, पण आता लाईनच नाही तर कोरडवाहू खूप नुकसान झालेलं आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।